नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल GS रिसर्च सेंटर या आमच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. बघा, आपण जो काही ग्रॅव्हिटेशन हा जो काही चॅप्टर पूर्ण केलेला होता 10वी स्टेट बोर्डाचा, त्या ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरची जी काही एक्सरसाइज आहे, ती एक्सरसाइज आपण आज पूर्णपणे सोडवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, जो पहिला प्रश्न आहे, काय आहे बघा पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रीराईट देम पुटिंग द कनेक्टेड आयटम्स इन अ सिंगल रो. म्हणजे एकमेकाशी तुम्हाला काय करायचं आहे, 1शी 2शी आणि 3शी काहीतरी कनेक्शन करायचं आहे. आता जर आपण याच्यामध्ये जर का व्यवस्थितरित्या बघितलं तर काही याच्यातल्या सिंपल गोष्टी आहेत. उदाहरणामध्ये बघा, पहिला पॉईंट आहे तो म्हणजे मास. मास हे सरळ सरळ आपल्याला माहिती आहे की केजी मध्ये मोजतात. तर तिसरी गोष्ट म्हणजे मास हाच इनर्शियाचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शिया मोजायचा असेल तर मास महत्त्वाचा आहे. कारण मागील वर्षी आपण बघितलेलं आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनर्शिया. ओके, इनर्शियाशी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. इनर्शिया म्हणजे मराठीमध्ये त्याला जडत्व असं म्हटलं जातं. न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये हे गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. त्यानंतर बघा, दुसरं जे आहे ते म्हणजे वेट. वेटचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन. तर वेट हे आपल्याला माहिती आहे हाईटवर डिपेंड असतं. कारण का, वेट इज इक्वल टू एम इंटू जी. बरोबर आहे का? वेट इज इक्वल टू एम इंटू जी. आणि हे जी जीची व्हॅल्यू आहे, हे मास बदलत नाही, पण ही जी जीची व्हॅल्यू आहे ही हाईटनुसार बदलत असते. सो जे वेट आहे त्याचमुळं कशावर डिपेंड असतं? हाईटवर डिपेंड असतं. ओके. त्यानंतर पुढील आहे ते म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तर स्मॉल जी. बरोबर आहे का? आणि ते एक ॲक्सिलरेशन आहे आणि ॲक्सिलरेशनचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हा जो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, 0 ॲट दी सेंटर ऑफ दी अर्थ. कारण की आपण ते आपली जी लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ही जी एक्सरसाइज आहे त्याची PDF सुद्धा आमच्या टेलिग्राम चॅनलवर सापडेल. ती जी एक्सरसाइज टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे. ओके. आता हा जो जी आहे स्मॉल जी, हा स्मॉल जी आपण बघितलेला आहे की ही समजा अर्थ आहे, तर ह्या अर्थच्या सेंटरला जीची व्हॅल्यू किती असते? 0 असते. मग समजा सरफेसकडे येईल तसं ती वाढत वाढत जाईल. इथं सर्वसाधारणपणे 9.77 एवढी असते. ओके, म्हणजे ॲव्हरेजली म्हणाल तर सरफेसला. आणि सरफेसपासून जशी जशी वर जाईल परत जीची व्हॅल्यू कशी होत जाते? कमी कमी होत जाते. ओके. मात्र अर्थच्या सेंटरला मात्र ती 0 असते, लक्षात ठेवा. सो हे जीच्या संदर्भात आहे. आणि दुसरं म्हणजे पुढचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय? कॅपिटल जी, ज्याचं युनिट आहे आपण बघितलेलं आहे न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. ओके. हा जो ग्रॅव्हिटेशनल, आता बघा, हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे की नाही? तर शब्दच आहे कॉन्स्टंट, म्हणजे हा सगळीकडे कसा असणार आहे? सेम असणार आहे. सेम इन द एंटायर युनिवर्स. लक्षात आलं? आता हा आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे याच्यामध्ये जोड्या जुळवायच्या होत्या, हा बऱ्यापैकी झालेला आहे. आपल्याला ह्या सर्व गोष्टी लेक्चरच्या माध्यमातून झालेल्याच आहेत, प्लस ही एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आता आपण बघूया दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय आहे क्वेश्चन? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेट याच्यामध्ये काय फरक आहे? ऑफ एन ऑब्जेक्ट. विल द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन मार्स. वाय? आणि का? म्हणजे काय विचारलंय? मास आणि जे काही वेट आहे, मास म्हणजे वस्तुमान आणि वेट म्हणजे वजन, ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टचं मास आणि वेट जे असतं ते पृथ्वीवरचं, अर्थवरचं, बी सेम, सारखं असतं का? कुणासारखं? मार्स एवढंच. म्हणजे मास आणि वेट ह्या दोन्ही ज्या किमती आहेत, जेवढ्या काय अर्थवर आहेत तेवढ्याच मार्सवर असतात का? असतील तर का आणि नसतील तर का? ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. आणि पहिला प्रश्न सरळ विचारलाय की व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन मास अँड वेट. आपण पहिल्यांदा करूया ते म्हणजे मास आणि वेट यांच्यामधला फरक लक्षात घेऊया. बघा, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास, वेट. मास म्हणजे काय? इट इज अ मॅटर कंटेनड इन द बॉडी. एखादी बॉडी आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये किती पदार्थ आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मास म्हणतो. दुसऱ्या बाजूला वेट म्हणजे काय असतं? फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. हा अर्थ आहे, ही अर्थ म्हणजे ही पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टला काहीतरी फोर्स एक्झर्ट करत असते, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते, लावत असते, स्वतःकडे ओढत असते. तो जो फोर्स आहे, दॅट फोर्स इज नोन ॲज वेट. त्या फोर्सलाच काय म्हणायचं असतं?
वेट म्हणायचं असतं, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता मासचं जे युनिट आहे आपल्याला माहिती आहे, मगाशीच बघितलेलं आहे केजी आहे. तर जे वेटचं जे युनिट आहे ते काय आहे, न्यूटन आहे. हे आपल्याला दोन गोष्टी क्लिअरली माहीत आहेत. पुढे जर आपण बघितलं बघा, जे मास असतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ते मॅटर कंटेन इन द बॉडी. याचा अर्थ ते एव्हरीवेअर, तुम्ही कुठेही जा ते झिरो, म्हणजे झिरो तर होणारच नाही, पण कुठेही गेलात तरी ते कसं असेल, सेम असेल, सेम एव्हरीवेअर. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मात्र वेटचा विचार केला तर वेट डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन दी अर्थ. का वेट आपण कसं काढतो, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन करून, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीनं आपण वेट काढतो. आणि हे जे वेट असतं, म्हणजे हे वेट ॲक्च्युली डिपेंड कशावर असतं, मास आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनवर. मास तर सगळीकडे कॉन्स्टंट राहणार आहे, बघितलं आपण. मात्र हे जी बदलणार आहे, आणि जी बदलल्यामुळं वेटची किंमत सुद्धा बदलणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वेट सारखं राहणार नाही, याच्यावरनं सरळ सरळ कळालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी का स्केलर क्वांटिटी आहे, बिकॉज फक्त याच्यासाठी तुम्हाला परिमाण लागतो, त्याची फक्त परिमाण किती आहे बाबा, मास किती आहे एवढीच गोष्ट लागते, बाकी काय लागत नाही. म्हणून स्केलर क्वांटिटी, डायरेक्शनची गरज नसते. आणि इथं मात्र बघा ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. का व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण की इथं तुम्हाला हा फोर्स असल्यामुळे त्याची डायरेक्शन कुठं आहे बाबा, डायरेक्शन खाली पृथ्वीच्या दिशेनं आहे, ते सांगणं फार गरजेचं लागतं. ठीक आहे. सो बघा, वेट हा एक फोर्सच असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ॲक्च्युली. तो कसा काढला जातो, वेट कसं काढलं जातं, मास इंटू जी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन करून. आता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे जी जो आहे, स्मॉल जी, त्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे आपल्या लेक्चरमध्ये. तो कसा आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इंटू मास ऑफ दी अर्थ अपॉन रेडियस ऑफ दी अर्थ, त्याचा स्क्वेअर, आर स्क्वेअर. बरोबर आहे का. मग हे जी झालं स्मॉल जी, बरोबर आहे. मग वेट कसं काढतो आपण, एम इंटू जी करून. मग बघा, हे एम आहे असं घेतलं, आणि ह्या जीची किंमत ती पुढं फक्त ही ठेवली एवढी. लक्षात आलं का बघा. अशा पद्धतीनं आपण काय काढलं, एखाद्या वस्तूचं वेट काढलं. मला वाटतं ह्या दोन्हीतला जो काही डिफरन्स आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. द मास ऑफ अन ऑब्जेक्ट विल बी द सेम ऑन दी अर्थ. मास ऑब्जेक्टचं आहे ते अर्थवर पण, आणि मार्स अँड मार्स, इथं मार्स आहे म्हणजे मंगळ म्हणा, दोन्हीकडे सेम असणार. बट द वेट विल बी नॉट द सेम. वेट मात्र सेम नसणार आहे. बिकॉज का, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी मार्स इज डिफरंट फ्रॉम दी दॅट ऑफ दी अर्थ. मार्सवरची जी काय व्हॅल्यू आहे, मार्स लक्षात ठेवा, मास नाही मार्स, मार्सवरची व्हॅल्यू आणि पृथ्वीवरची व्हॅल्यू जीची बदलणार आहे, आणि त्यामुळे वेट वेगळा असणार आहे, मास मात्र एकसारखा असणार आहे. क्लिअर आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महत्वाचा प्रश्न आहे पुढचा. व्हॉट आर फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय तुम्हाला विचारलेलं आहे. दुसरं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी, आताच बघितलेला आहे आपण. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, आणि सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय. ह्या चार गोष्टी आपल्याला नोट्स करायच्या आहेत. त्याच्या नोट म्हणजे छोट्या छोट्या नोट सांगायच्या, आणि चार एकत्र असल्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट जास्त एक्सप्लेन करायची नसते, थोडीफार सांगायची असते, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला प्रत्येक गोष्ट जर वेगवेगळी करायची असेल, नोट्समध्ये आपल्याला पुस्तकामध्ये विचारलं असेल किंवा परीक्षेला जर विचारलं, तर एक गोष्ट थोडीशी त्याची डायग्राम किंवा त्याचं जर काय ॲनालिटिकल म्हणजे गणितीयदृष्ट्या काय त्याची डेफिनेशन वगैरे असेल तर ती आपल्याला सांगितली पाहिजे. ओके. बघा पहिलं काय आहे, फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे सरळ सरळ सांगितले बघा, व्हेनेवर ॲन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फ्री फॉल. म्हणजे काय बघा, एखादा ऑब्जेक्ट, एखादी वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर खाली येत असेल, ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत असेल, तर ती वस्तू काय म्हणायची, फ्री फॉलमध्ये आहे असा अर्थ आहे. बरोबर आहे का. ओनली फक्त त्याच्यावर फोर्स, ओनली सांगितले बघा, कुठला फोर्स लागत असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल, आणि त्यामुळे ती वस्तू हे होत असेल, मूव्ह होत असेल असं समजूया, तर ती वस्तू म्हणायची फ्री फॉलमध्ये आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो काय बघा, स्मॉल जी, आत्ताच आपण बघितलेला आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी. ओके. डेफिनेशन बघा, द ॲक्सिलरेशन प्रोड्युस्ड बाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे काय, समजा ही अर्थ आहे, बरोबर आहे, दिस इज, हा एक ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला ही अर्थ स्वतःकडे ओढत असते, बरोबर आहे की नाही. ही ओढत असल्यामुळे ह्या वस्तूमध्ये काहीतरी ॲक्सिलरेशन येत असतं.
ओढते म्हणजे कुठला फोर्स लावते हो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं याच्यामध्ये काहीतरी ॲक्सिलरेशन निर्माण होतं. तेच ॲक्सिलरेशन म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे नॉर्मल ॲक्सिलरेशन आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये फरक काय? हे जे ॲक्सिलरेशन येतं हे कुणामुळे येतं? कोणत्या फोर्समुळे येतं? तर ते फोर्समुळे येतं ग्रॅव्हिटी या फोर्समुळे येतं. द ॲक्सिलरेशन प्रोड्युस्ड बाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्षात आलं का बघा? ठीक आहे. आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. हे अशा पद्धतीनं आहे नाही. बघा आपण मगाशी फॉर्म्युला बघितला G इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M अपॉन आर स्क्वेअर. आता इथं आपण ह्याला एक्सप्लेन सुद्धा अजून करू शकतो. म्हणजे कशा पद्धतीने Gचा फॉर्म्युला आलाय ते सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. पण इथं त्याची काही आवश्यकता राहणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा. एस्केप व्हेलॉसिटी इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. काय एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे? लक्षात ठेवा. When a body thrown vertically upward from surface of the earth. बघा जर एखादी बॉडी व्हर्टिकली अपवर्ड गेली सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे हा समजा अर्थ आहे, ही पृथ्वी आहे. पृथ्वीपासून एखादी ऑब्जेक्ट असा मी वर फेकला, असा वर 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 गेलाय बरोबर आहे. पुढं विल रीच लार्जर हाईट अँड अबाव अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट कॅन डाऊनवर्ड फुल बाय द अर्थ and escape the earth forever and will not fall back on the earth. बघा मी समजावून सांगतो. अर्थ इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. काय बघा अर्थ बघा ह्या सांगितलेल्या सगळ्याचा. बघा मला सांगा इथं मी इनिशियल व्हेलॉसिटी जरा जास्त लावली तर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त लावल्यानंतर हा ऑब्जेक्ट इतका लांब जाईल इतका लांब जाईल इतका लांब जाईल की तो ऑब्जेक्ट परत येणार नाही, परत येऊ शकणार नाही. बरोबर आहे का? म्हणजे काय हा ऑब्जेक्ट एवढ्या लांब जाण्यासाठी की जेणेकरून तो परत येणार नाही काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी मोठी लावायला पाहिजे. आणि ती इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजेच काय म्हणायची? एस्केप व्हेलॉसिटी. बरोबर आहे का? बघा काय सांगितले ते. व्हेन अ बॉडी थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड जात असते सरफेस ऑफ द विल रीच लार्जर हाईट रीच करते एकदम अबाव अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट कॅन डाऊनवर्ड फुल बाय द अर्थ. आता बघा ज्या वेळेला मी एखादा ऑब्जेक्ट इथनं वर असा सोडणार आहे त्यावेळेला जी पृथ्वी आहे ती स्वतःकडे काय करणार आहे? पुल करणार आहे. त्या ऑब्जेक्टला काय करणार आहे? स्वतःकडे खेचणार आहे. बरोबर आहे की नाही? मात्र तो ऑब्जेक्ट एवढ्या ताकदीने फेकला की एस्केप झाला की आता पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचू शकणार नाही. बरोबर आहे काय? तर त्याला म्हणायची ती एस्केप व्हेलॉसिटी सुरुवातीचा वेग. आणि तो एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे बघा अंडर रूट. आपण आपले जे लेक्चर आहे याच्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितरित्या समजावून बघितलेली आहे. आपण तुम्ही लेक्चर बघू शकता. बघा काय ती 2GR² अपॉन आर. आणि हे आरला आर निघून गेलं तर राहिलं काय? अंडर रूट 2GR. लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ही कुठली कन्सेप्ट आहे? लक्षात ठेवायचं. एस्केप व्हेलॉसिटीची. ओके. आता पुढे बघूया. व्हॉट इज मीन्स सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय? फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. इट इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे काय? असा एक फोर्स जो ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना सर्कलच्या भोवती कुठं लागतो? सेंटरकडे लागतो. म्हणजे समजा इथं मी दोरी धरलेली आहे अशी एक दगड फिरवायला लागलोय असा गोल 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 गोल. दगड कसा फिरायला लागलाय हो? सर्कलमध्ये फिरायला लागलाय. आणि जो मी फोर्स लावलेला आहे आतल्या बाजूला लावलाय की नाही? बरोबर आहे. टुवर्ड्स दी सेंटर लावलाय, टुवर्ड्स दी सर्कल किंवा टुवर्ड्स दी सेंटर लावलाय, आतमध्ये लावलाय. आणि हा जो फोर्स लावलेला आहे ह्या फोर्सलाच काय म्हणायचं मग? सेंट्रीपिटल फोर्स. जो फोर्स कुठं लागतो? सेंटरकडे लागतो, सर्कलच्या आतमध्ये लागतो त्याला. ओके. मला वाटतं या 2-3 गोष्टी आपल्यासाठी क्लिअर झालेल्या असतील. त्यानंतर बघा आपण आता पुढील प्रश्न बघूया. ठीक आहे. काय बघा प्रश्न. राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. केपलरचे जे 3 नियम आहेत ते सांगायला सांगितलेलं आहे. हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराईव्ह ॲट द युनिवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. आणि ते जे 3 नियम आहेत त्या 3 नियमाचा किंवा केपलरच्या नियमाचा कसा वापर न्यूटननं केला त्याचा युनिवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, युनिवर्स स्क्वेअर लॉ जो आहे त्याचा तो सांगण्यासाठी. ठीक आहे. तो सांगण्यासाठी कसा वापर केला ते आपल्याला इथं प्रूव्ह करायचा आहे, एक्सप्लेन करायचं आहे. आपण करूया ते बघूया. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण केपलरचे नियम सांगूया. केपलरचे नियम सांगत असताना लक्षात ठेवा ही डायग्राम तुम्ही काढा. हा एक काय आहे? बरोबर आहे की नाही? आता एक लक्षात ठेवा. मला जरा सांगा हा एक इलिप्स आहे. ओके. इलिप्समध्ये
तुम्हाला माहिती आहे की 2 फोकाय पॉईंट असतात. एक समजा इथं फोकाय पॉईंट आहे आणि एक समजा इथं फोकाय पॉईंट आहे. ओके. तर केपलरचा नियम सांगत असताना ही पहिल्यांदा डायग्राम काढली. मग बघा आपण काय काय लिहिलेलं आहे. द सन कॅन बी शोन द लेटर एस. सन कसा लिहिलेला आहे? यस हे अक्षर लिहिलेलं आहे. प्लॅनेट इज गिवन ए. हां, प्लॅनेट आपण ए या अक्षरानं डिनोट केला. ओके. द डिस्टन्स बिटवीन सन अँड ऑर्बिट. या सनचं आणि याचं डिस्टन्स किती आहे? आर आहे. ओके. ह्या 3 गोष्टी आपल्यासाठी क्लिअर आहेत. आता केपलरचा पहिला नियम काय सांगतोय बघा. लक्षात ठेवा. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. व्यवस्थित वाचा. इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे काय बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. ऑर्बिट म्हणजे काय हो? हे ऑर्बिट म्हणजे ही कक्षा ऑर्बिट. हे ऑर्बिट जे आहे इज ॲन इलिप्स. इलिप्स आहे की नाही? इलिप्स आहे. ओके. विथ द सन. आणि ह्या इलिप्सच्या सन जो आहे तो सन कुठं आहे? ॲट दी वन फोकाय. एका पॉईंट म्हणजे 2 फोकाय पॉईंट असतात. एक आणि हा एक. त्याच्या एका फोकाय पॉईंटवर सन आहे ह्या इलिप्सच्या. असं कोण सांगितले? केपलरच्या पहिल्या नियमानं. आपण अजून एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. त्यानंतर दुसरा नियम काय आहे बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके. जी काय लाईन जॉईनिंग केलेलं आहे कुणी? प्लॅनेटला आणि सनला. इक्वल स्वीप्स म्हणजे जाते, घेते. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ही गोष्ट आपण एक्सप्लेन केलेली आहे लेक्चरमध्ये. तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आपण एक्सप्लेन करण्याचा इथं प्रयत्न करूया. ठीक आहे. आता बघा. समजा सूर्य आहे, इथं सन आहे, बरोबर आहे. त्याच्या भोवती हा प्लॅनेट फिरतो, बरोबर. इलिप्स याच्यामध्ये फिरतो, बरोबर आहे. लंबवर्तुळाकार फिरतो. आता समजा हा जो प्लॅनेट आहे आता इथं आहे. ओके. फिरत 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 इथं कधीतरी जाणार आहे. समजा हा फिरत फिरत जाण्यासाठी त्याला कालावधी लागला समजा 20 सेकंद. 20 सेकंद कालावधी लागला, बरोबर आहे की नाही? इथून इथं जाण्यासाठी. मग काय केलं मी? इथून इथे एक रेषा जोडली, इथून इथे एक रेषा जोडली आणि मध्ये हा एरिया काहीतरी निर्माण झालाय. झालाय का एरिया? ठीक आहे. याला समजा मी नाव दिलं A1. नाव दिलं, काय पण नाव दिलं. ठीक आहे. समजा त्यानंतर तो प्लॅनेट असा इकडे 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 फिरत जाणार आहे. कधीतरी इथं कुठेतरी येणार आहे. कुठला पण पॉईंट घ्या. इथं इथं फिरत येणार आहे, बरोबर आहे. त्या पॉईंटला बरोबर आपण हे केलं, काहीतरी डॉट केलं आणि नंतर बरोबर 20 सेकंदानंतर, बरोबर टाईम दिलाय तेवढाच, 20 सेकंदानंतर समजा तो प्लॅनेट कुठे गेला? इथं गेला. इथं एक लाईन जोडली, ही एक लाईन जोडली आणि मध्ये काहीतरी एरिया तयार झालाय. हा समजा मी नाव दिलं A2. ठीक आहे. परत परत आता काही वेळानंतर हा जो प्लॅनेट आहे इथं जाणार आहे. गेलाय का? गेलाय. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे बरोबर किती? 20 सेकंदानंतर. 20 सेकंदानंतर बरोबर तो कुठं जाईल? इथं जाईल. इथे एक लाईन जॉईनिंग केली, इथे एक लाईन जॉईनिंग केली आणि मध्ये काय केला? एक एरिया तयार केला. तो समजा A3 आहे. तर जो दुसरा नियम आहे तो काय सांगतोय? हे जे आपण A1, A2 आणि A3 केले ते तिघं कसे आहेत? इक्वल आहेत. म्हणजे A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. A1 इज इक्वल टू A2, A2 इज इक्वल टू A3. तिन्ही सुद्धा एकमेकाला सारखे असतात, इक्वल एरियाचे असतात. ओके. हा त्याचा दुसरा नियम सांगतोय. तिसरा नियम त्याचा फार महत्वाचा आहे. जो तिसरा नियम आहे तोच आपल्याला वापरायचा आहे. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काहीतरी फिरत असतो की नाही? बरोबर आहे. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन समजा म्हणजे टी घेतलं, त्याचा स्क्वेअर. सरळ सरळ नियम सांगतोय मी, जास्त एक्सप्लेन करत नाही, आपण लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे म्हणजे टी, त्याचा स्क्वेअर ऑफ इट्स रिव्हॉल्युशन अराउंड दी सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. इथं ए नाही, डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ. कोणाच्या क्यूबशी? आरच्या क्यूबशी आहे ना. मग आर म्हणजे काय हो? मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. मीन डिस्टन्स म्हणजे हे जे आहे आर म्हणजे काय? मीन डिस्टन्स आहे. ओके. फ्रॉम प्लॅनेट फ्रॉम दी सन. ओके. लक्षात ठेवा. म्हणजे तिसरा नियम पाठच ठेवायचा. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी म्हणजे काय आणि आर म्हणजे काय? ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित असल्या की तुम्ही डायरेक्टली नियम काय करू शकता? मांडू शकता. काही अडचण येणार नाही. ठीक आहे. ओके. आता आपण हे केपलरचे 3 नियम बघितले. केपलरचे 3 नियम बघितल्यानंतर हे जे केपलरचे 3 नियम आहेत, हे केपलरचे 3 नियम नेमके न्यूटननं कशा पद्धतीनं वापरले ते बघणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता फॉलोइंग प्लॅनेट अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आता असं आपण म्हणूया की म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी न्यूटननं कसं वापरलंय. एक प्लॅनेट आहे आणि सन सूर्याभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. म्हणजे हा सूर्य आहे
आणि प्लॅनेट जो आहे तो असा गोल गोल फिरतोय, असं आपण ॲझ्युम करूया. द पोझिशन ऑफ अ सन इज डिनोटेड बाय एस. त्याची जी सनची पोझिशन आहे आपण एसनं डिनोटेड केली. त्यानंतर प्लॅनेटची पोझिशन आहे ती पीनं डिनोट केली. प्लॅनेटची पोझिशन पीनं डिनोट केली. त्यानंतर रॅडियस ऑफ ऑर्बिट, ऑर्बिट हे ऑर्बिट आहे ना, हे पूर्ण ऑर्बिट आहे, हे पूर्ण ऑर्बिट आहे, गोल गोल आहे ते ऑर्बिट आहे. त्याचा रॅडियस, रॅडियस म्हणजे त्याची त्रिज्या कशानं हे केली, आरनं केली. लक्षात आलं? ही जी त्रिज्या आहे ती. पुढं म्हणजे डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन, सनपासूनचं प्लॅनेटपर्यंतचं अंतर आर. ठीक आहे. मास ऑफ प्लॅनेट, हे जो प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचं जे मास आहे ते आपण एम म्हटलं. किती आहे ते? एम आहे असं म्हणूया. त्यानंतर त्याचं जे स्पीड आहे त्या प्लॅनेटचं ते युनिफॉर्म आहे. आता युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, आपण मागील वर्षी बघितलेलं आहे. किती युनिफॉर्म असते म्हणजे काय, इक्वल इंटरवलमध्ये इक्वल हे करते, ते इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करते. ओके. आता पुढे बघा, ह्या 3-4 गोष्टी समजल्या आपल्याला, काही नाही, फक्त आपण ॲझ्युम केलेल्या आहेत की बाबा हा एक सन आहे त्याला यस म्हटलं मी, प्लॅनेट त्याला पी म्हटलं, त्या दोघांच्यातलं डिस्टन्स म्हणजे त्रिज्या जे आहे त्याला आर म्हटलं, त्या प्लॅनेटचं जे मास आहे ते एम म्हटलं. ठीक आहे. ओके. आता आपण ह्याच्या आधी जी सेंट्रिपिटल फोर्स ही जी कन्सेप्ट बघितलेली आहे लेक्चरमध्ये म्हणा किंवा ह्याच्या आधी सुद्धा थोडीफार आपण बघितलेली आहे, त्याच्यामधनं आपल्याला काय समजतंय की सेंट्रिपिटल जे फोर्स याच्यामध्ये येणार आहे की नाही, येणार आहे, बरोबर आहे ना, सेंट्रलकडं असणारं ॲक्ट असणारं सेंट्रिपिटल फोर्स येणार आहे. हे सेंट्रिपिटल फोर्स जे निघणार आहे त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एफ इज इक्वल टू, लक्षात ठेवा फॉर्म्युला पाठच पाहिजे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम म्हणजे काय, त्या प्लॅनेटचं मास, व्ही म्हणजे काय, त्याचं स्पीड, आणि आर म्हणजे काय, ती त्रिज्या. अशा पद्धतीनं किती सेंट्रिपिटल फोर्स नेमकं या प्लॅनेटवर येणार आहे, कारण सेंट्रिपिटल फोर्स तर प्लॅनेटवरच येणार आहे ना, बरोबर आहे की नाही, ते सेंट्रिपिटल फोर्स या फॉर्म्युलानं काढलं जातं. आता पुढं बघा, हे आपण एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके. मला जरा सांगा, एखाद्या गोष्टीचं जे स्पीड आहे ते आपण कसं काढतो, तर डिस्टन्स अपॉन टाईम करून, बरोबर आहे का नाही, डिस्टन्स अपॉन टाईम करून. आता हे जे डिस्टन्स आहे हे सर्क्युलर ऑर्बिट भोवतीचं डिस्टन्स आहे, म्हणजे जो ऑब्जेक्ट फिरतोय तो कसा फिरतोय, सर्क्युलर ऑर्बिट भोवती फिरतोय. सर्क्युलर ऑर्बिट भोवती म्हणजे इथं प्लॅनेट होता, प्लॅनेट फिरून 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 परत कुठे येणार आहे, इथं येणार आहे, म्हणजे त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल कशावर केलं हो, या सर्क्युलर भोवती गोष्टी भोवती केलं. मग सर्कल, हा जो सर्कल आहे त्याच्यावर केलेलं जे डिस्टन्स काढायचं असेल तर ते कसं काढू शकतो आपण, सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल, सर्कलचा सर्कम्फरन्स काढून अपॉन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे त्याच्यासाठीचा लागणारा टाईम. अशा पद्धतीनं आपण स्पीड काढणार आहे. लक्षात ठेवा, डायरेक्टली फॉर्म्युला सांगितलं आहे मी. सो स्पीड म्हणजे व्ही इज इक्वल टू 2πr, कारण की एखाद्या सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे त्याचा फॉर्म्युला असतो 2πr अपॉन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टी. म्हणजे एखाद्या किंवा कुठलंही सेंट्रिपिटल फोर्समध्ये असू दे किंवा कुठलंही असू दे, सर्कल भोवती आपल्याला स्पीड काढायचं असेल, सर्कल भोवती एखाद्या गोष्टीचं फिरणार आहे तर ते कसं काढू शकतो आपण, 2πr अपॉन टी करून. ठीक आहे. ओके. आपला जो ॲक्च्युली सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आलेला आहे तो सेंट्रिपिटलचा फोर्सचा फॉर्म्युला काय आहे हो, तर हा आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके. आता याच्यामध्ये आपण जी व्हीची किंमत आपण काढलेली आहे ती किंमत त्याच्यामध्ये पुट करू शकतो, ठेवू शकतो. समजा जर ठेवली तर काय होणार बघा, हे एम आहे असं घेतलं, व्हीची किंमत फक्त जी आलेली आहे ती ठेवली, काय ती 2πr अपॉन टी, आणि त्याचा वरती स्क्वेअर आहे का बघा, म्हणून इथं स्क्वेअर ठेवला, अपॉन खाली जो आर आहे असा आर ठेवला. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके. आता पुढे बघा, आपण ही गोष्ट आता सोडवत नेऊया. मला जरा सांगा, आता पुढे मी काय करू शकतो बघा, हे यम आहे असं ठेवलं, बरोबर आहे की नाही, सॉरी एक मिनटं बघा, यम आहे असं ठेवलं गुणिले पुढं काय आहे 2πr अपॉन टी, त्याचा स्क्वेअर आहे, मग प्रत्येकाचा स्क्वेअर करूया. 2चा स्क्वेअर किती येणार 4, पायचा स्क्वेअर आपण करू शकत नाही, पार स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, त्यानंतर टीचा स्क्वेअर सुद्धा टी स्क्वेअर अपॉन खाली आर आहे असं. क्लिअर आहे. ही स्टेप झाली स्टेप ती क्लिअर तुम्हाला. आता पुढं बघा काय केलेलं आहे ते. हे झाल्यानंतर तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या माहितीसाठी सांगतो की खाली आर होतं ना, खाली आर, मग आरच्या खाली काय नाही म्हणजे किती होतं, 1 होतं, मग ते उलटून वर जाणार की नाही, उलटून वर जाणार, म्हणजे आता हे आर आहे याच्या खाली 1 आहे असं धरूया, खाली 1 आहे बघा, ही लेवल नंतर बघूया आपण. ओके. असं समजा काय, खाली याच्या 1 आहे तर ते उलटून वर जाणार, उलटून वर जाणार, उलटून वर गेलं की काय होणार हो, उलटून ते वर गेलं की बघा मी इथं लिहितो, शांतपणे समजून घ्या, ही गोष्ट समजावून घेणं फार गरजेचं आहे. ओके. काय राहणार तिथं, यम आहे असा,
त्यानंतर 4π² आहे असं राहणार, भागिले t² खाली होतं. उलटून गेल्यानंतर इथं खाली काय होतं, r/1 होतं. उलटून गेलं तर 1 वर येणार आणि r खाली होणार, म्हणजे r इथे येणार ना. लक्षात आलं का नाही? असं तरी तयार होणार काय, म्हणजे ही स्टेप, ह्याच्या पुढची स्टेप ही आहे. लक्षात आलं का बघा, ह्याच्या खालची स्टेप ही आहे. r उलटून आलं. आता काय केलं आपण इथं, डिवायडिंग अँड मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय r, म्हणजे खाली आणि वर दोन्ही साईडला r न गुणलं. लिहा इथं ही स्टेप, डिवायडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय r. r न डिवाइड पण केलं आणि मल्टिप्लाय पण केलं. बघा हे आहे, वरती r न गुणलं आणि खाली पण r न भागलं. लक्षात येतं इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? नाही आहे. आता काय केलं बघा, इथनं पुढची स्टेप बघा. तुम्हाला याच्यावरूनच एक गोष्ट समजतच असेल, इथं गुणिले r केलं, इथं गुणिले r केलं, मग r गुणिले r² काय होणार आहे, r³ होणार आहे. r³ इथं आला, बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघा हा r गुणिले r काय झाला, r² झाला. ठीक आहे, खाली t² आहेच, फक्त r न खाली गुणलंय हो, झालं. त्यानंतर हे आहे असं ठेवलं, याला काही मी बदल केलेला नाही. ठीक आहे, ही गोष्ट आपल्यासाठी क्लिअर झालेली असेल, फिक्स आणि परफेक्टली क्लिअर झालेली असेल. ओके, आता जरासं पुढं आपण बघूया. आता इथं जरा बघा, इथंपर्यंत तर आपण आलेलो आहे. r न वर गुणल्यानंतर r³ येणार आहे, खाली गुणल्यानंतर r² येणार आहे. इथंपर्यंत आपण आलेलो आहे. आता हा जो नियम आहे, म्हणजे r³ किंवा हे जे आहे हे कुठेतरी रिलेटेड आहे बघा केपलरच्या नियमाशी. केपलरचा नियम आहे, कारण केपलरचा नियम आपण जो मगाशी बघितला, ते केपलरच्या नियमामध्ये सरळ सरळ सांगितलेलं होतं बघा, t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ सांगितलं होतं का. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो, t² इज इक्वल टू k इंटू r³ करू शकतो, असं सांगितलेलं आहे मी, असं करू शकतो. ठीक आहे, सो k इज इक्वल टू t² अपॉन r³ आहे का, t² अपॉन r³ हा केपलरचा कॉन्स्टंट झाला, बरोबर आहे की नाही. आणि इथं जे आहे हे काय बघा, r³ अपॉन t² ह्याच्या बरोबर उलट आहे की नाही, म्हणजे तो कॉन्स्टंट असणार आहे. कुणाच्या, केपलरच्या नियमानुसार 1/k असणार आहे, पण ते कॉन्स्टंट राहणार आहे, लक्षात ठेवा, केपलरच्या नियमानुसार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मास हे तर कॉन्स्टंटच असते, 4 काय प्रश्नच नाही, आणि π² सुद्धा कॉन्स्टंट राहते. लक्षात आलं का बघा, म्हणजे ह्या वरच्या सगळ्या क्वांटिटीज आहेत त्या कॉन्स्टंट राहिल्या, हे सगळंच्या सगळं कॉन्स्टंट राहिलं. इथे दिले बघा मी, कॉन्स्टंट राहिलं. r³ अपॉन t² सुद्धा कॉन्स्टंट राहिला, कुणानुसार, केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार. मग राहिलं काय त्याच्यामध्ये, तर राहिलं 1/r², बरोबर आहे की नाही. आणि हाच काय हो केपलरचा युनिव्हर्सल लॉ हे आहे ना, बरोबर आहे की नाही, युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ आहे, ह्यालाच तर म्हणतात ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे न्यूटननं त्याच्या नियमामध्ये मांडत असताना असं सांगितलं की नाही, की बाबा बघा, आपण त्याचा जो नियम आहे ग्रॅव्हिटेशनल ह्याचा काय सांगितलं आहे बघा, मी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा छोटासा फक्त प्रयत्न करतो. समजा मी अशा ह्या 2 मास गोष्टी घेतल्या, ह्याचं मास m1 आहे, ह्याचं मास समजा m2 आहे, हां, आणि ह्या डिस्टन्सवर किती ठेवल्या, r डिस्टन्सवर ठेवल्या, तर यांच्यामध्ये काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स येत असणार ना. ओके, बरोबर आहे की नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्च्युएट होत असणार आहे. ते नेमकं किती होतं आहे असं न्यूटननं एका स्वतःच्या फॉर्म्युलानुसार सांगितलं. काय सांगितलं तो, F इज इक्वल टू डायरेक्टली घेतो g इंटू m1 m2 अपॉन r² सांगितलं का. ओके, म्हणजे खाली काय घेतलं त्यानं, r² घेतलं. याचा अर्थ काय होतं, हे r जर वाढेल तर हा f काय होईल, कमी होईल, आणि r जर का कमी होईल तर f काय होईल, वाढेल. आपण एक्सप्लेन केलेलं आहे लेक्चरमध्ये, तुम्ही बघू शकता. हे त्यानं बाबा का केलं, असं कसं काय घेतलं, तर ते त्यानं घेण्यासाठी कुणाचा वापर केला, ह्या केपलरच्या नियमाचा वापर केला, आणि आपण हे तिथं प्रूफ केलेलं आहे. ओके, बघा इथून पुढचा जो आपला हे आहे एक्सरसाइज आहे, अशाच पद्धतीनं एक्सप्लेन करून आपण पुढील पार्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, पुढं जे ॲनालिटिकल असतील, जे गणित असतील, ते प्रत्येक गणित आपल्याला व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.